येस येस, मी डापळे फौजदार बोलतोय. काय माझ्या हाती चोऱ्या व्हायला लागल्या? पण माझा कचका अजून ठाऊक नाही चोरट्याना. एकेकाला बांधून घालून चापकानं फोडून काढीन. समजतात कोण स्वतःला? काय मुद्देमाल? अहो मालच सापडायला हवा. चोर सापडून उपयोग काय? काय चोर पण मिळत नाही. मग सालेवा तुम्ही झोपा काढता की काय तिथं? गांजावरून कामं करता? करा तपास करा, तपास करा. एकेकाला गोळी घालून ठार करीन. आपले फौजदार म्हणतात मला. समजलं? काय साहेब थँक्यू म्हणा, थँक्यू. थँक्यू? कशाबद्दल थँक्यू? आरोपी आणले, आरोपी. अहो बाई, कोण तुम्ही? काय नाव तुमचं? कायसाठी आलात? नाही तुला नाही. मी चंद्र तमासगीर. समाजगीर? बसा. बसा म्हणतो ना. हो बसते ना. अहो बाई, काल नांदगावला तुमचा खेळ होता? तर माझे खेळ जिकडे तिकडे चाललेले असतात की. होय होय होय. हे लोकनाट्य चाललेलं नाही. हो हो मी ढापळे फौजदार तुमच्याशी बोलतोय, लक्षात घ्या. बरोबर आणि विचारतोय तेवढ्याच प्रश्नाची उत्तर द्या. विचार की. काल नांदगावला तुमचा नाचगाणं होतं? वय तर होत की. कालच्या रात्री नांदगावात 3 घरी चोऱ्या झाल्या. झाले असतील साहेब, पर मी चोर नव्ह. हे मी बघतो. हवालदार, येस सर. हवालदार, काय साहेब? अमरेला पट्टा कुठे आहे तुझ्या? जायला बायको विसरली वाटतं. ओ, अरे कशा नोकऱ्या करता, कशा नोकऱ्या करता? खरं म्हणजे याला आधी रांकेल लावायला हवं. बरोबर आहे. आजचा बांधतो साहेब, आत्ता बांधतो. पट्ट्याचं मग बघू. आणि बाईला हात घ्या. बाईला हात घ्या. अहो, पण साहेब. प्रत्येकाला रांकेला लावतो. अहो, पण माझं बाई ऐकून बाई, घ्या. हवालदार, हवालदार साहेब, मी आमचा काय पोलीस केलं? आहे. मी चला काय बाई, केलं? का- काय का- केलं? मी काय करणार? काय करायचं? गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. राम राम. नमस्कार. चंद्राबाई, तुम्ही कशा काय इकडे? हो लई बिलामत झाली या. हो. नांदगावात चोऱ्या झाल्या होत्या, तर ह्या साहेबांनी मलाच पकडून आणलं. विश्वनाथ, येस सर. तुम्ही या बाईला ओळखता? येस ऑफकोर्स. म्हणजे काय आहे, या बाई गावोगाव तमाशा करतात, तमासगीर बाई आहे. होय, होय. यापूर्वी या बाईचे दुसऱ्या गावातून कार्यक्रम झालेले आहेत? अहो, लई झाल्यात साहेब. होय, होय, होय. बस, याला विचारतोय. Shut up. झालेच साहेब. त्या गावात चोऱ्या वगैरे झाल्या होत्या का? अहो, नाही ना. बोलू नकोस. याला विचारतोय. अरे shut up. नाही साहेब. ठीक आहे बाई, जा तू. होय? आणि लक्षात ठेव, दुसऱ्या वेळी या गावात चोऱ्या होत असतील त्या गावात तुझा कार्यक्रम करू नकोस. नाही नाही हो ना? वय वय साहेब, लई उपकार झाले साहेब. राम राम साहेब. चला, हे चला, 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 लवकर जाऊया. बरं झालं सुटलो बाबा. येस मिस्टर नाथ, येस सर. काय रिपोर्ट आहे? सर तसा अजून तरी काय संशयास्पद नाही सापडलं. त्या लोकांचा फक्त कोंबड्यांचा धंदा आहे. मिस्टर नाथ, त्या गुन्हेगारांची पाळ्यामुळे फार खोलवर गेलेली असतात. हम्म. त्या कोंबड्यांची पिसं मोजा, हम्म. नीट बघा. कोंबड्यांच्या बरोबर सोन्याच्या चिपाई सप्लाय करत असतील. पंकज तिच्या आयला पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराची मनी चोरट्याच्या कार्ये भीती चांदण्याची उघडदार देवा. दार उघडायचं नाही, इथं ठेव. आतापर्यंत किती कोंबड्या आल्या त्या मोजल्या का? आतापर्यंत कोंबड्या 100 कोंबड आणि 1 2 3 100 कोंबड्या. म्हणजे साहेब एका कोंबड्याला तिघी जणी खायला. या कोंबड्यांची पण राजासारखी तैनात. हं? साहेब आपल्याला ते फॅमिली प्लॅनिंग आहे. ह्या कोंबड्याची तसं काय आहे का? हा शटअप. तसं नाही रे. हा? स्पेशालिस्ट डॉक्टर कडून ह्या कोंबड्यांची तपासणी करून घ्यायची. त्यांना खायला स्पेशल खुराक द्यायचा आणि नाही दिला तर गव्हर्नमेंट आमचीच तंत्रणार. अरे, 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 अरे. आता मी डॉक्टर कडून ह्या कोंबड्यांची तपासणी करून घेतो. तोपर्यंत तू विश्रांती घे. हा. चल फुट. अरे, फट. समजत नाही साहेब सांगतात ते. हा? ए हा. तू फुट. मला म्हणले फुट. उघडदार देवा आता उघडदार दे. उघडदार देवा आता उघड. ए
अरे बंड्या 100 नंबरी सोना नाही हो आयला या बायकांच्या पाशी कुठलीही गोष्ट गुप्त ठेवायची म्हणजे साली बोंब बायानो या धंद्यात मालपाणी तिच्या आईला रगड मिळेल पण फक्त हातानं काम करायचं तोंडानं काही बोलायचं नाही मावशी हे बेन बाहेर फुटलं ना तर आपला बेन बाजा वाजलाच म्हणून समज नाही आम्ही बोलला ती टोपली इकडे घे बाहेर माल पाठवायचा आहे बर बर तिच्या आईला जाऊ दे गाडी येस बॉस नमस्कार नमस्कार मालकीनबाई मालकीनबाई एवढ्या सगळ्या कोंबड्या कुठं नेल्या हो गॉड नोज म्हणजे कुठं देवाला माहित हा असं होय. आयला मालकीनबाई मडमवानी काय फाट 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 इंग्रजी बोलता तुम्ही हा? तुमचं शिक्षण कुठेपर्यंत झालंय काय हो अ? तुम्ही या कोंबड्या कुठं पाठवल्या असा प्रश्न केला तर मला तसा विचारला नाही म्हटलं आमच्या कोंबड्याच्या धंद्यात तुमचा चोंबडेपणा कशाला ज्या कामासाठी तुम्हाला ठेवलंय तेवढंच करत चला अंकस ते जे आहे काय झालं? मालकीनबाई हा. मला वाटतं परवावानी माझी नाडी सुटली वाटतं बांधून देता इडियट बेंधळा मेला तसं नाही सुटली तर तुम्हाला लाज वाटल नाडी बांधते माधुरी माझ्या पोटाला आता काय आपल्याला भरपूर वेळ हा आम्ही एका खेळलो काय हो गरवारे काय आपल्या बायकांच्या फुलपाखराच्या मधमाशा कशा काय झाल्या म्हणजे झग्यातून नवरीत कशा काय शिरल्या ती काय भानगड आहे याचं काय नानासाहेब हा. सध्या माझं लक्ष माझ्या बायकोकडे नाहीये अरे वा इथे आल्यावर तुमचं लक्षही बदललं वाटतं कुठं आहे तुमचं लक्ष अहो कोंबडीकडं पुराण्यातलाच ना होय हो हो असं म्हणा अहो पूर्वी वर्षातून एकदा गटारीला कोंबडी दिसायची पण इथं कोंबड्याच कोंबड्या आणि त्या सुद्धा सगळ्या आपल्या मालकीच्या रोज गटारी बाकी काही म्हणा आपल्या बायका खऱ्या हुशार हुशार अरे वा मामांचं इथे हनीमून झालेलं दिसतंय काय बाबा नाही हो रोज भोपळ्याची भाजी खाऊन कंटाळा आला होता पण इथं रोज कवठाच्या पोळ्या खायला मिळतात नानासाहेब यातली एक कोंबडी आपण गुपचूप पळवू याची सोय मी करतो अहो इथे जवळपास कुठतरी झणझणीत ट्रिप काढू कस झणझणीत जरा थांबा इथलं झणझणीत चांगलं झोमणार आहे आपल्याला आपल्याला चक्क दिसताय तो बंड्या नंबर 1 चा डनबीस आहे तो आपल्या बायकांना चक्क बनवतोय त्याजवळ भरलेलं पिस्तूल असतं गोळ्या भरलेलं पिस्तूल मावशी काय रे बंड्या कसं काही बरं आहे ना अगं हळदी कुंकवाच्या कामाचं मालपाणी आलं आपला धंदा सुरू झाला मावशी नोटांच्या नुसत्या थप्पीच्या थप्पी रचून ठेव आपण हे तुझ्या मधूसाठी आणलंय 100% प्युअर गोल्ड मधू कुठे आहे गं? ती गेली बाहेर फिरायला पण काय रे बंड्या तुझ्याकडे सोनं म्हणजे कचरा अगं मावशी आपण सोन्याच्या धंद्यातले किंग ऑफ किंग अगं तुझ्या मधूला सोन्यानं अख्खी मडवून टाकतो बघ खरंच केवढा जीव रे तुझा माझ्या बेकपीवर अगदी माझ्या मनातलं बोलीस ना मावशी बरं मावशी त्या दोघीला बोलव पाहू हो आता बोलत या एवढाच बोलू नंतर या हो या ही बघा गम्मत ही तुमची एका दिवसाच्या कष्टाची कमाई आहे एका होल इंडिया मध्ये आपल्या कोंबड्या सप्लाय होतील करवाई बाई ही तुमची थप्पी इतके संसारी बाई हे तुमचं 1 डे पेमेंट बघा बायांनो मी तुम्हाला सांगितलं होतं की या धंद्यात केवढी कमाई आहे म्हणून बघा त्याचं डोकं बघा हो आणि ही तुमची फक्त एका दिवसाची कमाई आहे हे पैसे तुम्हाला धंद्यात रोजचे मिळतील अगो बाई बंड्या केवढा पैसा मिळतो रे या धंद्यात हे जर आम्हाला आधी माहिती असतं तर एव्हा आम्ही कोट्याधीश झालो असतो हो ना जळले मेले आपले नवरे होते ना तेच मानल्यासारखे आडवे येत होते आपल्याला नाहीतर काय एका दिवसात केवढे पैसे बॅलन्स झाले अहो माझी 3ही मुलं करंटी आहेत बघा त्यांच्या बापाला 400 रुपयाच्या वर कधी 4 आणि पगारवाढ मिळाली नाही पण या वेळी जन्माला येणारं मूल मात्र अगदी नशीबवान आहे हो अहो ते पोटात आहे ना तर पैसाच पैसा मिळायला लागलाय अरे वा म्हणजे पैसा मिळायला लागला हा यांच्या पोटातल्या पोराचा पायगुण आणि आम्ही आमची तंत्रावर ठेवली ते जन्नम मध्ये गेलं काय नाही तसं नाही बायानो आता तुम्ही खूप मौज मजा करा हो. तुमचं टीनपाट नशीब खुल्लं बघा
जा आपल्या नवऱ्याला हे माल पाणी दाखवा हं. आणि त्यांना म्हणावं याला म्हणतात बिझनेस. हो. त्याला त्याला दाखवूया पैसे. हो, सगळे. माझं लग बघा किती पैसे 100 200 300 400 500 600 700 800 900 किती पैसे एवढ्या नोटा अरे कपण हो कोऱ्या करकरीत खऱ्या नोटा आहेत त्या. हो तो टग्या देऊन गेलेला दिसतो हे पैसे. या बायका एवढे पैसे मिळवत आहेत यांचा मामा धंदा तरी काय आहे? चौकशी केली पाहिजे. हो कमाल आहे. अहो, म्हणजे काय कठीण दिसतंय काहीतरी. विचारतोच मी काय 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 420 साला हो माझ्या बायकोला पैसे देऊन गेलं. हं. 3 पोरांची आई झाली तरी टुकटुकीत दिसते ना. छान. छान काय पैसे कोण घरात येऊ दिलं तिला कधी. असा जाब विचारतो असा जाब विचारतो असा जाब. कुठे गेली ही? आता बाहेर गेले काम. लकडी शिवाय मकडी म्हणायची नाही. धंदा कोल्हाय म्हणते. आम्ही ऑफिस मध्ये 10 तास घासून घासून 4 आणे सुद्धा इन्क्रीमेंट कधी आम्हाला मिळालं नाही. आणि हिला काय बघून तो एवढा पैसा देतोय कोणास ठाऊक. आता येऊ दे तर खरी. अहो ते पाहिलेच पैसे. हो ते आमच्या नशिबात कुठले. तुम्ही इथं इथं अहो दिस इज माय रूम. म्हणजे चुकून मी तुमच्या रूमात शिरले की काय? डार्लिंग तू कोळा काकडीच्या अंगाच्या आणि दुधी भोपळ्याच्या बांधायची आहेस बघ. आणि मी काय पालेभाजीच्या रंगाची आहे होय? बापरे, हा काय घोटाळा आहे. अगं बाई म्हणजे पैशाच्या नादात चुकून मी तुमच्याच खोलीत आले वाटतं. आमचं हे तेवढाच चान्स बघत नाही, नाही. असतात. दुसऱ्याच्या टोपलीतला आपल्या टोपलीत कधी पडेल ते. मेले भाजीवाले ते भाजीवाले. अहो काकडी आणि दोडकी एकत्र आली की असा घोटाळा व्हायचा. पण तुम्ही धंदा तरी कसला सुरू केलाय. काय म्हणाला? अगं तू अशिक्षित पोळ्या लाटणारी बाई काय म्हणून त्यानं तुला एवढे पैसे दिले. आता एवढाच नाही तर असा पैसा मला रोज मिळणार आहे. रोज? अगं ज्या नवऱ्याच्या नावानं कुंकू लावतेस त्याच्या नावाचा काही विचार कर. काय म्हणून हे पैसे घेतलेस. आमचा धंदा आहे. हो. धंदा. अरे वा सहन करतो तो जास्त डोक्यावर बसताय. त्याला आम्हाला लग्नाची बायका असून दारा लावून बसायला बंदी. आणि हा गदडा 3 बायकांना घेऊन दारा लावून बसतोय. कसले धंदे चालले. तोंड बंद करा तुमचं आधी. तुमची नवऱ्याची दादागिरी माझ्याजवळ चालायची नाही. 2 मिनिटात उतरून टाकीन ती मी. अगं पण शालन त्या गुंडांच्या भूल थापाला तुम्ही बायका फसताय. राडा करू नका मध्ये मध्ये. भंकस कुठचे? रॉडा बंकस वा बंड्यानं संस्कृत शब्दही शिकवले वाटतं तुम्हाला. शालन मी तुझा नवरा आहे म्हणून तुला सावध करणं माझं कर्तव्य आहे. हिचाट मिली पुन्हा तेच. अहो इतक्या वर्षातल्या संसारात तुमची अक्कल मला समजली नसेल असं वाटतंय तुम्हाला. तुम्हा नवऱ्यांपेक्षा आम्ही बायका खूप हुशार. एका दिवसातली आमची कमाई बघा केवढी आहे. आणि तुम्ही जन्मभर त्या मस्तिकाच्या दुकानात बसून काय नर्मदेतले गोटे कमवून आणले ते समजले मी. अगं पण ते गोटे होते म्हणून आपला संसार झाला. पण या पैशामुळं एक दिवशी तुम्हाला जमाल गोटा मिळणार. ते आमचं आम्ही निस्तरू. तुम्हा नवरे लोकांची अक्कल नको आहे मला. सगळे नवरे कोडगे आणि गाढव. बायकोला जरा पैसा मिळायला लागला की आलेच लगेच मस्का मारायला. अगं या पैशाच्या नादानं तू पोरीच्या जन्माचं वाटोळ करतेस. मुळीच नाही.